नमस्कार मित्रांनो. तर भगवद्गीतेच्या आज आपल्या 4थ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण गेल्या भागामध्ये आपण सांख्ययोग, ज्ञानयोग पाहिला. तर आजच्या भागामध्ये आपण कर्मयोग पाहणार आहोत. कर्मयोगामध्ये आपल्याला श्रीकृष्ण सांगतात की जे कर्म करणार आहोत त्याच्या फळापासून मुक्त कसं राहायचं. अजूनही विचारत असतात. अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की विचार करून काही होत नाही, प्रत्यक्ष कर्म करायला हवे आणि कर्माचे फळ मिळण्यासाठी आपल्याला कर्म केलेच पाहिजे आणि तेही निस्वार्थ भावनेने. निस्वार्थ भावनेने कर्म केले पाहिजे म्हणजे कसे, तर ते समाजासाठी आणि ईश्वरासाठी केलेले कर्म हे कर्म मानले जातात. नाहीतर ते स्वार्थ मानला जातो त्याला. असा स्वार्थ नसायला हवा. हा फक्त समाजासाठी आणि ईश्वरासाठी कोणतेही कर्म करायला जा. जसं की आपण उदाहरण घेऊ शकतो की शेतकरी शेतात